हाय. कॉलेजनंतरचा माझा दिवस कसा जातो माहिती आहे? चला आज तुमच्यासोबत कॉलेजनंतरचं रुटीन शेअर करते. रोजचा दिवस सारखाच तर नसतो, पण बऱ्यापैकी तरी सेमच, कारण की घरची कामं काही आपल्याला सुटलेली नाहीत. आल्यावरती पटकन असे ड्रेस चेंज करून फ्रेश झाले आणि एक साईडला लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. सचिन येताना मस्त अशी स्ट्रॉबेरी घेऊन आले होते. स्ट्रॉबेरी ना मला खूप जास्त आवडते, त्यामुळे जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत भरपूर स्ट्रॉबेरी खाऊन घ्यायचा माझा तर बेत आहे. स्ट्रॉबेरी खाल्ली आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. मस्त अंड्याचं कालवण बनवलं होतं, पण सचिनला काही दम नव्हता ताटामध्ये वाढून घेईपर्यंत सुद्धा. मस्त जेवण झाल्यानंतर आपली नेहमीचीच कामं, कपडे वगैरे धुवून टाकले आणि त्यानंतर मात्र एक मस्त झोप घेतली. संध्याकाळी उठल्यावर मस्त चहा ठेवला होता, पण खिडकीतून बाहेर बघा किती सुंदर सनसेट दिसत होता. खरंच या दृश्याबद्दल काय बोलावं समजतच नाही. माझ्या फोनमध्ये इतकं सुंदर कॅप्चर होऊ शकत नाही जितकं सुंदर ते डोळ्यांनी दिसतं. त्यामुळेच ना मला सनसेट बघायला खूप आवडतं. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा रेडी झाले होते, कारण घरातला थोडाफार संपलेला भाजीपाला घेऊन यायचा होता. या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा मलाच मॅनेज कराव्या लागतात. भाजी वगैरे घेऊन घरी आले आणि लगेचच स्वयंपाकाला लागले होते. पण घरात बटाट्याची भाजी बनते हे बघून मात्र सचिनला चायनीज खायची बरीच इच्छा होत होती. पण घरात स्वयंपाक बनला आहे, त्यामुळे मी चायनीज तर अजिबातच अलाउड केलं नाही. मग चायनीज नाही पण 65 तर खाऊच शकतो असं म्हणून त्यांनी मला मनवलं आणि स्वयंपाक झाल्यावर आम्ही दोघं मस्त 65 घेऊन घरी आलो. मग काय संध्याकाळी बटाट्याची भाजी आणि 65 अशा कॉम्बिनेशननी दिवसाचा शेवट झाला.